शिंदे गटाचा गड मात्र उभारण्याच्या आधीच त्याच्या भिंती ढासळल्या, बुरुज खचले अशी अवस्था झाली। मित्र हो, नमस्कार। शिवसेना फोडल्यापासून म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यापासून एकनाथ शिंदे हे आपला गट मोठा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते साहजिक आहे। तसं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचं फारसं अस्तित्व कुठंही दिसत नाही मित्रांनो। मुंबईत सुद्धा त्यांचा जम तसा ज्या पद्धतीने अपेक्षित होता तसा बसलेला अजूनही दिसत नाही। असलं तर काही त्यांचं अस्तित्व तर ते बघा फक्त त्या ठाण्यापुरतं। शिंदे गटामध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशाचा मोठा गाजावाजा करण्यात येत होता। यांनी प्रवेश केला, त्यांनी प्रवेश केला, हे बडे नेते, ते बडे नेते आणि सगळे उद्धव ठाकरे यांच्या सेनेतले आणि शिंदे गटात दाखल होत आहेत। म्हणजे असं बरंच काही सांगितलं जात होतं, पण आता हे फटाके विझून गेलेले आहेत। अहो बघा, मुख्यमंत्री पदावर होते म्हणून एक विशिष्ट स्वार्थ डोळ्यापुढे ठेवून अनेक जण शिंदे गटाकडे आकर्षित होत होते, त्यांच्या गटात जात होते, सामील होत होते। पण ते चित्र आता उरलेलं नाही। पक्षाचं अस्तित्व दाखवण्यासाठी शिंदे गटात कुणालाही प्रवेश दिले गेले बघा सुरुवातीपासून, आणि त्याची चर्चाही नेहमी होत राहिली। हे पक्ष प्रवेश करणारे मंडळी कोण आहे, त्यांचं कर्तृत्व काय, यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय, यांचं सामाजिक स्थान काय। आणि बघा आता या सगळ्यातला पोकळपणा, फोलपणा हळूहळू उघडा पडायला लागला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतली गळती सुद्धा आता कमी झालेली आहे, तर उलट इनकमिंग होतानाही दिसत आहे। काल परवा यवतमाळमध्ये देखील एक मोठा पक्ष प्रवेश झाला। उद्धव ठाकरे यांची शिवसेना पोखरण्याचं काम अजूनही एकनाथ शिंदे गटाकडून होत आहे, पण दुसरीकडे मात्र शिंदे गटाच्याच इमारती आता ढासळू लागलेल्या आहेत। शिंदे गटाचा पायाच भक्कम नसल्यामुळं कोसळत निघालेल्या या इमारतीचं आश्चर्य वाटायचं सुद्धा तसं काही कारण नाही मित्रांनो। अहो, पोकळ खांबावर उभ्या राहिलेल्या इमारतीचं भवितव्य दुसरं काय असू शकतं हो। शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यामध्ये असाच एक मोठा तडाखा बसलाय। एकनाथ शिंदे गटाचे अस्तित्व कुठंही दिसत नसलं तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र पदाधिकाऱ्यांची गर्दी आहे। ते कोण, त्यांचं कर्तृत्व काय, कोणालाही माहीत होत नाही। आणि मग या पदाधिकाऱ्यात सुद्धा अंतर्गत गटबाजी, लाथाळ्या, कुरघोड्या सगळं काही सुरू। तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात शिंदे गट कधी उभाच राहिलेला नाही हो। पदाधिकारी दिसले म्हणून काय पक्ष उभा राहत नसतो। कधी या गटाची चर्चा झालीच बघा तर ती पदाधिकाऱ्यात होत असलेल्या अंतर्गत संघर्षाची, भांडणाची, कुरापतीची, बस। आणि अशाच संघर्षामधून संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी राजीनामा देऊन टाकला। माझ्यावर विश्वास नाही पक्षाचा, मला नको हे तुमचं पद। एकनाथ शिंदे गटाचे जे काही नेते आहेत ना, म्हणजे तानाजी सावंत होते माजी मंत्री आणि विद्यमान खासदार, आता राजीनामा दिलेले हे शिवाजी सावंत हे या तानाजी सावंत यांचेच बंधू। त्यांनी राजीनामा देताच जिल्हा समन्वयक आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पुढाकार घेतला आणि 11 जणांचे राजीनामे पक्षाकडे सुपूर्दही केले। त्यामुळे बघा शिंदे गटाला मोठा हादरा बसला, आणि नेमका हा हादरा बसलेला असतानाच लगेचच युवा सेनेच्या 21 जणांनी अशाच पद्धतीचे राजीनामे दिले। आपण फक्त शिवाजी सावंत यांच्या मागे आहोत असा संदेश सुद्धा त्यांनी या राजीनाम्याच्या निमित्तानं देऊन टाकला। म्हणजे काय, पदाधिकाऱ्यातील बंडाळी, भानगडी, भांडणं, पदाधिकाऱ्यात होत असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांचाच हा परिणाम असल्याचं सांगितलंही जाऊ लागलं। शिवाजी सावंत यांचे समर्थक तर उघडपणे याबाबत बोलत आहेत। तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात अजूनही शिंदे गटाची इमारत कधी उभीच राहिलेली नाही। या गटाचं कुठलंही काम आज तागायत जनतेला दिसलं नाही। त्यामुळं या गटाची ताकद सोलापूर जिल्ह्यात उभी राहण्याचा प्रश्नही कधी निर्माणच झाला नाही मित्रांनो। त्या उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पाळंमुळं सोलापूर जिल्ह्याच्या मातीत खोलवर रुजलेली आहेत। सध्याचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, तितक्याच नम्रतेनं
आणि तितक्या संयमानं चिकाटीनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष वाढवण्याचं काम करीत आहेत. पूर्वीपासून ते शिवसेनेत आहेत. त्यांनी कधी गद्दारी केली नाही, बंडाळी केली नाही, बेईमानी केली नाही, फक्त निष्ठा जपली. समाजामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान त्यामुळं आपोआपच निर्माण झालेलं आहे. अहो, पडझडीच्या काळात सुद्धा त्यांनी आपली निष्ठा जपली. शिंदे गटाचा गड मात्र उभारण्याच्या आधीच त्याच्या भिंती ढासळल्या, बुरुज खचले अशी अवस्था झाली. आणि बघा, हळूहळू हेच चित्र महाराष्ट्रात सुद्धा दिसू शकतं आणि याचा मोठा धोका शिंदे गटाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर कदाचित यातलं भयानक असं वास्तव समोर येण्याची, प्रकर्षानं येण्याची शक्यता अधिक आहे. ही शक्यता नाकारता येत नाही. कमकुवत पायावर मजबूत इमारत उभी नाही राहू शकत हो. बरोबर ना मित्रांनो? तुम्ही सहमत आहात? धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.